नमस्कार मित्रांनो, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, उद्याचा जो ए-टी-के-टीचा पेपर होणार आहे कॉम 222 ठीक आहे. एस-वाय बी-कॉम कॉम 222 वाय-सेम-यू या पेपरसाठी मी तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन्स देणार आहे, ठीक आहे. तर माझ्याकडे इथे जवळपास 3 ते 4 प्रश्नपत्रिका आहेत. यामधनं मी तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन देणार आहे, ठीक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर का होम असाइनमेंटचे उत्तर पाहिजे असेल, पी-डी-एफ पाहिजे असेल, नोट्स वगैरे पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर का समजा आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असेल, तर तुम्ही हे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता Play Storeवरनं. परीक्षेचा अभ्यास टू टॉक ठीक आहे. यामध्ये तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल, ठीक आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. आपला बघा सर्वात पहिला प्रश्न कुठला आहे जो आय-एम-पी आहे खूप तो आहे म्हणजे बघा कर्मचारी व्यवस्थापनाची 5 वैशिष्ट्ये. कर्मचारी व्यवस्थापनाची 5 वैशिष्ट्ये, कर्मचारी व्यवस्थापनात विकासाची 5 आधारभूत तत्त्वे, कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय? मानवी संसाधन व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्थापन. तर मित्रांनो एवढ्याहून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल तर कर्मचाऱ्याला खूप महत्त्व आहे, ठीक आहे. तर तुम्हाला कर्मचारी आणि कर्मचारी व्यवस्थापनातील पूर्ण टॉपिक वाचून घ्यायचा आहे. यावर तुम्हाला 5 ते 6 प्रश्न उद्या पडणार आहेत, ठीक आहे. 4 ते 5 प्रश्न तुम्हाला आरामात येतील. ओके. नंतर समोरचं बघूया आपण आता. औद्योगिक संबंध ही संकल्पना स्पष्ट करा. नंतर आहे बघा, सशक्त आणि सुदृढ संघटनांचे फायदे. नियंत्रण क्षेत्र म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. नियंत्रण क्षेत्र म्हणजे काय? रेखा संघटनाचे गुण व द्वेष, कार्यसमृद्धीचे तंत्र कोणते? ठीक आहे. नंतर आहे कार्यविश्लेषण, कार्यवर्णन, कार्यविश्लेषणाच्या माहिती, मनुष्यबळ नियोजन, कर्मचारी भरती. ठीक आहे. कर्मचारी आणि कार्यवर्णन, कार्यविश्लेषण हे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. भरती धोरणावर परिणाम करणारे घटक कोणते? कर्मचाऱ्याची निवड कशी केली जाते? त्याचे टप्पे कसे असतात? ठीक आहे. नंतर आहे बघा परिचय सत्राचे उद्देश आणि प्रशिक्षणाचे महत्त्व. प्रशिक्षणाचे महत्त्व, कर्मचाऱ्याची निवड कशी केली जाते? कर्मचारी भरतीची निवड करताना कुठल्या-कुठल्या टप्पे पार केले जातात? हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे आय-एम-पी आहे. हे उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. नंतर बघूया आपण मानव संसाधन व्यवस्थापनाची गरज स्पष्ट करा. मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय? ह्युमन रिसोर्स अँड मॅनेजमेंट. ज्याला तुम्ही एच-आर वगैरे म्हणता. ठीक आहे. तर त्याची गरज काय असते? ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. तुम्ही मनाने देखील लिहू शकता. नंतर आहे कर्मचारी व्यवस्थापनाचे फायदे जसं आपण अगोदर सांगितलं. तुम्हाला कर्मचारी सगळं टॉपिक वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. विभागीकरणाच्या पद्धती तुम्हाला सांगायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे बघा कार्यविश्लेषण, कार्यसमृद्धीचे तंत्रे, कार्य नेमके करण्यासाठी माहिती, मनुष्यबळ नियोजनाचे उद्दिष्टे, मनुष्यबळ नियोजनाची प्रक्रिया, भरती धोरणावर परिणाम करणारे घटक हे आपलं झालेलं आहे. भरती बाह्यस्त्रोत झालं. कामगारांची निवड प्रक्रिया महत्त्वाचे स्पष्ट. कामगारांची निवड आणि नोकराची निवड ठीक आहे. या दोघांचा अर्थ उत्तर सेम आहे. निवड प्रक्रिया ठीक आहे. नंतर आहे प्रेरणा कार्यक्रमाची उद्दिष्टे, प्रशिक्षणाचे महत्त्व ज्याला आपण ट्रेनिंग म्हणतो, व्यवस्थापन विकास कार्यक्रमातील विविध टप्पे, नंतर आहे कार्य मूल्यमापनाच्या कोणत्याही 2 पद्धती, नंतर आहे संक्षिप्त टिप लिहा, कार्यसिद्धी मूल्यमापन येतो. नंतर आहे विकेंद्रीकरणाचे फायदे. ठीक आहे. हे विकेंद्रीकरणाचे फायदे, विकेंद्रीकरण हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. याच्यावर तुम्हाला उद्या एक प्रश्न येणार आहे. मानव संसाधन व्यवस्थापनाचे कोणतेही 2 विवेचन हे ठीक आहे, हे आपण घेतला. हा प्रश्न तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. नंतर आहे साचेबद्ध संघटन म्हणजे काय? नंतर आहे कार्यमूल्यांकन व कार्यविश्लेषण यातील तुम्हाला जो फरक आहे तो सांगायचा आहे. ठीक आहे. नंतर आहे मनुष्यबळ नियोजनाचे 4 उद्देश. अ, भरती धोरण म्हणजे काय? निवड प्रक्रियेचे मूल्यमापन, परिचयाचे 2 फायदे, त्याच्यानंतर प्रशिक्षणाच्या कोणत्याही एका प्रकारची माहिती लिहायची आहे तुम्हाला. कार्यसिद्धी झालं आपलं मूल्यमापन म्हणजे काय ते झालं, प्रशिक्षण म्हणजे काय झालं. भरती आणि निवड यातील तुम्हाला फरक लिहायचा आहे. भरती कशी केली जाते आणि निवड कशी केली जाते, ठीक आहे. दोघांमध्ये फरक असतो. भरती आणि निवड त्याचा तुम्हाला फरक लिहायचा आहे. भरतीचे बहिर्गत स्त्रोत, कार्यवर्णन म्हणजे काय? कार्यविश्लेषणाचे तंत्र, नियंत्रण क्षेत्र, विकासाचे तंत्र व पद्धती, ठीक आहे. तर हे एवढे तुमचे जे आहे ते आय-एम-पी प्रश्न आहेत. हे 20 ते 25 प्रश्न तुम्ही एवढे जर केले, तुम्ही आरामात उद्या पेपरमध्ये पास होऊ शकता. ठीक आहे. कंबाईन पासिंग असल्यामुळे 32 मार्क्स कंपल्सरी आहेत थेअरीमध्ये 80 पैकी 32, असाइनमेंटला 8. ठीक आहे. अशा प्रकारचं पासिंग क्रायटेरिया असेल. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ज्यांना कोणाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला होम असाइनमेंटची उत्तरे, आय-एम-पी क्वेश्चन्स, नोट्स, जुनी प्रश्नपत्रिका सर्व काही मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.